निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे। उच्च न्यायालयाने 10,000 कोटींच्या कथित अँब्युलन्स घोटाळ्याच्या प्रकरणी जाब विचारला आहे। सामाजिक कार्यकर्ते विकास लवंडे यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती। या प्रकरणी मर्जीतील ठेकेदारांची खिसे भरण्यासाठी दुप्पट दरवाढीचे तब्बल 10,000 कोटींचे अँब्युलन्सचे टेंडर पुणे स्थित सुमित आणि बीव्हीजी या कंपन्यांना देण्यात आले होते। हे प्रकरण निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनले आहे। या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारला खुलासा करण्याचा आदेश दिला आहे। परिणामी ऐन लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना विरोधकांच्या हातात अँब्युलन्स घोटाळ्याचे आयते कोलीत मिळाले आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।